प्रदेशाध्यक्ष होतात, तुम्हाला राष्ट्रवादीमधली प्रत्येक गोष्ट माहिती असणार. अजित पवार आणि बाकीचे सगळे नेते ज्या वेळेला राजभवनावर गेले किंवा भाजपासोबत जायचं त्यांचं फिक्स झालं, तुम्हाला माहिती होतं? नाही, मला नव्हतं माहिती. तुम्हाला याची कल्पना नव्हती की अजितदादा भाजपसोबत जाणार आहेत, सरकार स्थापन करणार आहेत? नाही, त्या दिवशी जी बैठक त्यांनी सगळ्या आमदारांना बोलवलं त्यावेळी बरेच आमदार मला फोन करत होते की आम्ही तिकडं जातोय, जाऊ का? तर मी म्हटलं त्यांनी बोलवलं असेल तर जावा म्हटलं, जायला काहीच हरकत नाही. मी माझ्या घरी आहे, तुमचं तिथलं काम झाल्यावर माझ्याकडे या इकडं. असं बऱ्याच काही आमदार मंत्री झालेत आता त्यांनी फोन केलेले होते. तर मी सगळ्यांना जावं म्हटलं, कारण हा मनात विषय येण्याचा भागच नाही. आणि बहुतेक सगळ्यांना असं वाटलं. त्याच्या आधी काही दिवस अजित पवार यांनी पक्षाची काही जबाबदारी मला द्या असं विनंती जाहीर व्यासपीठावरून केलेली. त्यामुळं सगळ्यांना असं वाटलं की त्यासाठी बोलवत आहेत. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी कशावर सह्या घेतल्या बहुतेक आमदारांना त्यावेळी माहीत नव्हतं. सगळ्यांनी ते म्हणतील तिथं सह्याही केल्या आणि त्यानंतर ते एकदम राजभवनला गेले. पण त्याच्या आधी 11 वाजता सुप्रिया सुळे स्वतः त्या बैठकीमध्ये गेल्या होत्या. त्यांनी अजितदादांशी चर्चाही केली होती. मग राष्ट्रवादीमधले सगळे असे हे निर्णय हे फक्त पवार कुटुंबामध्ये घेतले जात होते? तर एक म्हणजे राष्ट्रवादीमध्ये हा निर्णयच झालेला नाही, पक्ष म्हणून हा निर्णयच झालेला नाही. तो अजितदादांनी घेतला निर्णय. त्यावेळी त्यांना कदाचित, मला माहीत नाही, मला माहिती नव्हतं त्यावेळी की त्या तिकडे गेलेले आहेत, पण त्या कदाचित समजावून सांगायला गेले असतील किंवा काय चाललंय बघायला गेले असतील किंवा काही कामासाठी गेले असतील, मला माहीत नाही. मी त्यांना विचारलंही नाही नंतर का तुम्ही तिथं गेला होता. पण पवारांच्या राजीनाम्याचा निर्णय सुद्धा कुटुंबातच झाला होता. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करायचं आणि हा निर्णय म्हणजे असं त्यांच्या कुटुंबात झालेलं आहे असं दिसतंय एकंदर. आम्हाला कुणालाच माहीत नव्हतं. म्हणजे हुकुमशाहीचा आरोप करतात पवारांवर की हुकुमशाही होती किंवा पवार फक्त एकटे निर्णय घ्यायचे, हे खरं आहे का? आता त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. तो त्यांनी पक्षात सांगितला नाही किंवा पक्षाला विचारलंही नाही. मी आता पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, तर मलाही माहीत नव्हतं. त्यामुळं तो त्यांचा निर्णय. बाकी सगळे निर्णय ज्यावेळी व्हायचे त्यावेळी सर्वांना विचारून, सगळ्यांना विचारून मग निर्णय करण्याची पवारसाहेबांची नेहमी प्रथा आहे. सगळ्यांना विचारतील. एखादी तुम्ही इच्छा व्यक्त केली तर 1-2 दिवस बसून माणसं वेगळी वेगळी भेटायला आली, संबंधित विषयाशी संबंधित कोणी कार्यकर्ते आले तर त्यांना न विसरता ते प्रश्न विचारून तुम्ही जो मुद्दा सांगितला त्याची क्लॅरिफिकेशन करायची किंवा व्हेरीफाय करायची मुद्दा आणि मग निर्णय घ्यायचे. त्यामुळे ते बरंच कन्सल्टेशन करायची त्यांची सवय आहे पूर्वीपासून. असं धाडकन मी असं ठरवलं आता जावा तिकडे जाऊन असं करा असं त्यांनी कधीच केलं नाही.